निदळ्या छातीवर, अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या निदळ्या छातीवर. म्हणून म्हणून आज आपण उभे आहोत या भारत देशाच्या मातीवर, या भारत देशाच्या मातीवर. सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक व चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा म्हणजेच ईशानचा नमस्कार. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असे गरजवून सांगणारे सुभाषचंद्र बोस. इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारत मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा कितीतरी क्रांतिकारकांचे बलिदान अमूल्य आहे. मित्रांनो, कितीतरी क्रांतिकारकांनी तुरुंगवास भोगला, कितीतरी क्रांतिकारक ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळीचे बळी ठरले. आज आपण अभिमानाने हा तिरंगा झेंडा फडकवतो ते केवळ या महान व्यक्तींच्या कार्यामुळे. महात्मा गांधींनी 1942 रोजी चले जाव आंदोलनास सुरुवात केली. त्यावेळी सर्व भारतीय नागरिक ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठले आणि त्यातूनच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली. त्यावेळी भारत देश ब्रिटिशांच्या